नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल घेत विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन करण्यात आले। विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर शहरात त्याचे पडसाद उमटले होते। मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। आता 239.772 किलोमीटरचं चौपदरीकरण पूर्ण झालं असून आता केवळ 9.881 किलोमीटरचं काम शिल्लक राहिलंय। राष्ट्रीय महामार्ग विभागानं दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचं 96.23% काम पूर्ण झालंय। येवला तालुक्यातील रायते शिवारात असलेल्या प्लायवूड कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली। घटनेवेळी कंपनीत सुमारे 30 ते 40 कामगार अडकले होते। मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीनं मदतकार्य करून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढलं। सुदैवानं जीवितहानी टळली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगावात सागर पार्क मैदानावर महापालिकेतर्फे आयोजित खानदेश महोत्सवात प्रशासनाला पहिल्याच दिवशी राष्ट्रगीताचा विसर पडला। कार्यक्रमात वंदे मातरम झालं, मात्र राष्ट्रगीताचा पालिका प्रशासनाला विसर पडल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। महापौर दीपमाला काळे यांनी राष्ट्रगीताचा विसर पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील तिर्री गावात रात्रीच्या सुमारास 2 अस्वलांनी शिरकाव केल्यानं खळबळ उडाली। हे अस्वल चक्क बोरीच्या झाडावर चढून बोरे खाताना आढळले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योगात नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी पूर्ण फायद्यापासून वंचित राहत आहे। जिल्ह्यात काजू बियांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग उभे राहिले असले तरी काजू बोंडे मात्र प्रक्रिया उद्योग अभावी मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत। रत्नागिरी परिमंडळात विजेची 25 कोटी 91 लाखांची थकबाकी जमा झाली आहे। यामुळे जिल्ह्यातील 708 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आलाय। बिलांची मासिक भरणा नियमित होत नसल्यानं 1,67,825 ग्राहकांकडे तब्बल 25 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी आहे। धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात साधारण 3 ते 4% घट झाली आहे। वाढत्या उन्हाळ्यामुळे जलसाठ्यात घट होते। गेल्या फक्त 10 दिवसात धरण प्रकल्पातील जलसाठा 3 ते 4% घटला आहे। विज्ञान आणि पर्यावरण केंद्रानं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलाय। 2023 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 2518 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। कांदा आणि मक्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे चांदवडमधील शेतकऱ्यांनी उपोषण केलं होतं। आंदोलनाच्या 4थ्या दिवशी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। दादा भुसेंच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। जळगावमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र शेतजमिनीतून अवजड वाहतूक होत असल्यानं शेती पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यांसाठी भूसंपादित करणार असाल तर माहिती घेऊनच शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची ही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरण समोर आणलं, यासाठी शेतकरी रोशन कुळे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय आणि मदत देण्याचे आवाहन केलं आहे। उमरगातील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्यानं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। न्यायालयानं जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या खुर्चीवर जप्ती आणली आहे। जळगावात ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीनं महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आलाय। सोलारबाबत महावितरणनं केलेल्या निर्णयाविरोधात सोलर वितरक संघटना आक्रमक झाल्या। ग्राहकांचं आर्थिक शोषण होत असल्याचाही दावा मोर्चेकऱ्यांनी केला। हिंगोलीहून नांदेडच्या दिशेनं जाणाऱ्या चारचाकीचा वसमत येथे अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला असून अपघातात एकाचा मृत्यू झालाय आणि 4 जण गंभीर जखमी आहेत। जळगाव जिल्हा परिषदेच्या 300हून अधिक लिपिक संघातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले। वेतनातील त्रुटी दूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या।